पथनाट्य आणि एस्पेशली महाराष्ट्राची लोकधाराचे कित्येक तू स्टेज शो केलेत, म्हणजे त्यावेळी मला त्याबद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात आलं की कॉलेजची एक फी आहे, ते आई बाबा भरतायत, शाळेची किंवा कॉलेजची फी, शाळा संपल्यानंतर कॉलेजची फी. पण कॉलेज सुरू झाल्यानंतर मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चकाड्या पिटणं, कट्टा मारणं किंवा त्याच्यानंतर मग चहा, वडापाव, सामोसा पाव, बर्गर, हे जे खर्च आहेत हे किती दिवस आपण आईवडिलांकडे मागायचे. एका क्षणी त्या गोष्टी जाणीव झालं की यार मी कॉलेजमध्ये जायला लागलो आहे, आता FY आला, आता बाबांना मला चहा प्यायला पैसे द्या, लाज वाटायला लागली. मग काय करता येईल, आपण स्वतः कमवलं पाहिजे. तोडकं मोडकं असेल पण आपण स्वतः कमवलं पाहिजे. मग ओळख झाली होती. मग तोपर्यंत कार्यक्रम असे चालू असायचे, मला कळायचं. मग मी या मित्राला सांग, त्या मित्राला सांग की मला एक चान्स दे ना, असं करत करत मी पहिले जे पैसे कमावले व्यावसायिकदृष्ट्या कलाक्षेत्रात म्हणून, ते कोरस सिंगर म्हणून कमावले. हां, रस्त्यावर चौकात लोककला महाराष्ट्राची लोकधारा, किंवा आमचा एक मित्र आहे पुण्याचा चंद्रशेखर महामुनी म्हणून, उत्तम गायक आहे, त्याचा स्वराली नावाचा कार्यक्रम असायचा. अशा बऱ्याच कार्यक्रमांमधनं कोरस सिंगर म्हणून सुरुवात झाली, पैसे मिळायला. मग हळूहळू ते करत एखाद दुसरं गाणं, एक गाणं, 2 गाणी, असं करत मग मित्र खूप जोडले गेले आणि मग एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला. मग त्यात मीच गायचो, किंवा मी आणि माझा मित्र आहे सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेताच आहे, आम्ही दोघं मिळून विच्छा माझी पुरी करामधली बतावणी सादर करायला लागलो. मग हळूहळू जे कोरस सिंगर म्हणून जे पैसे मिळायचे त्यापेक्षा ते वाढत गेले आणि आईबाबांकडे पैसे मागणं कमी झालं. हां, असा तो सगळा प्रवास आहे.